तर नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर आज देगलूरला बाय बाय करून मुंबईकडे रवाना व्हायचं होतं। पहिले किरण पाटलाला घेऊन बस स्टॉपला निघालो। साले सवेरे सवेरे मनुष्य लोगों की मनुष्य शक्ल देख ली। मुंबईला निघायचं कारण म्हणजे खास करून खरेदीसाठीच। मागे दिवाळीला मुंबईला गेलो होतो तेव्हा मोजकीच खरेदी झाली होती। आता खरेदी राहिली होती मेन सीझनची। कारण आजकाल कसं झालंय माहितीये का, कारण सगळेजण ट्रेंड फॉलो करायलेत, म्हणून खरेदी पण जेव्हाच तेव्हाच करावं लागते। त्यासाठी आपला दौरा आज मुंबईकडे। मग महामंडळ गाडी पकडून उदगीर गाठायचं होतं, कारण तिथूनच आपलं ट्रॅव्हल्स बुक केलं होतं। मग सगळ्यांची फेवरेट सीट कॅबिन सीट पकडलो आणि 102 रुपयाचं तिकीट काढून ड्रायव्हर मामाला म्हटलो, गाडी स्टार्ट कर। आता देगलूर ते उदगीर समृद्धी महामार्गावरून जातो म्हटल्यावर 1 घंट्याच्या जागी 2 घंटे तर निवांत लागला। बात सही आहे। त्यासाठी बोर होणे म्हणून आधीच हेडफोन अडकून घेतलो। कॅबिन मध्ये बसलोय म्हटल्यावर इथं काय डुलकी माराय जमणार नाही, त्यासाठी गाणी ऐकत पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला। 1.5 घंट्यात उदगीर मध्ये पोहोचलो। इथे आल्या आल्या हॉटेलला बघून पोटातले कावळे मुद्दामून ओरडत, तसं तर आपल्याला रात्रीच्या धाब्याशिवाय इथं काय भेटणार नाही, म्हणून इथंच खाऊन घेतलो। मग ऑटो पकडून पार्किंग कडे निघालो। आता इथं आल्यावर आपली गाडी कोण्या कोपऱ्यात आहे काय माहित नव्हतं, पण एका नावाची एकच गाडी होती, त्यासाठी शोधायला काही वेळ लागला नाही। वेळेच्या अर्धा घंटा आधीच पार्किंगला येऊन पोहोचलो होतो, म्हणून गाडीमध्ये काही एंट्री दिली नाही। 10-15 मिनिटं बाहेरच थांबलो आणि मग तिकीट दाखवून आतमध्ये एंट्री मारलो। आणि गाडीमध्ये सिटिंग प्लस स्लीपर हे 2 ऑप्शन होते। त्यातली आपण स्लीपर सीटच बुक केलतो, कारण सिटिंग सीटवर 12 घंट्याचा प्रवास म्हटल्यावर अवघड होतं। पण मला उद्या मुंबईला उतरवलं, मार्केटमध्ये पण जायचं होतं, त्यासाठी आराम झोपून जाण्यासाठी स्लीपर सीटच बुक केलं होतं। मग 9:30ला धाब्यावर जेवणाचा स्टॉप झाला। इथं उतरल्यावर आपण फक्त पाण्याचीच बॉटल घेतलो। उदगीरून येतानाच पार्सल घेतलो होतो, तेच खाऊन आता आपल्याला समाधान झोपायचं होतं। जेवण करत बोंगुल खाताना पण एकदम लहानपणाची आठवण आली। जो बीत गया है वो अब तो ना आएगा। आता भेटूया उद्याच्या आणि पुढच्या ब्लॉग मध्ये।